नमस्कार माझे सर्व विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे या चॅनलवर असणारे सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्यपूर्ण कष्ट, अचूक मार्गदर्शन, जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्वांच्या माध्यमातून एक उत्तम असं यशाचं फळ आपल्या हाती येतं. तर या सर्व परीक्षांचा विचार करता शिष्यवृत्तीला जसं स्कॉलरशिपची जननी म्हटलं जातं, त्याच तोलामोलाची परीक्षा म्हणजे नवोदयची इयत्ता 5वीची परीक्षा. इयत्ता 5वीच्या अंतिम टप्प्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते, जेणेकरून इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये नवोदय स्कूलमध्ये त्या विद्यार्थ्यांना CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रमाची शिकण्याची 12वीपर्यंतची संधी मिळते. तर आज आपण नवोदयच्या गणित विषयामध्ये असणाऱ्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांचा आपण विचार करणार आहोत. फक्त नवोदयसाठी आहेत असं नाही, तर आपली शिष्यवृत्ती परीक्षा असेल, इतर ज्या काही खाजगी परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी ह्या विभाज्यतेच्या कसोट्या अत्यंत उपयुक्त आहे. तर त्या कसोट्यांचा अभ्यास आपण व्याख्या असतील, काही उदाहरणं असतील आणि त्या कसोट्या एकमेकांना जोडल्यानंतर, एकमेकांच्या जवळ घेतल्यानंतर आपल्याला कसा फायदा होतो ते मी आजच्या व्हिडिओमधून आपणाला सांगणार आहे. सर्वप्रथम कसोटीचा जर विचार केला तर पहिली जी कसोटी आहे ती म्हणजे 2ची कसोटी आणि अतिशय सोपी कसोटी आहे. पहा, 2च्या कसोटी कशी सांगता येईल आपल्याला? ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो आणि त्याला 2ची विभाज्यतेची कसोटी असे म्हणतात. मग आता ही 2ची जी कसोटी आहे फक्त एकक स्थानच्या अंकाचा विचार करायचा, बाकीच्या कोणत्याच बाबींचा आपण विचार करायचा नाही. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. इतकी सोपी कसोटी आहे. पहा, आता याची उदाहरणं जर द्यायची झाली तर 102 एकक स्थानी 2 अंक आला, 50,008 एकक स्थानी 8 अंक आला, 1,25,396 एकक स्थानी 6 हा अंक आला. संख्या किती मोठी असेल, एकक स्थानी 0